नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जसं जाहीर केलं त्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना 10 ते 25 हजार रुपयांपर्यंत विना तारण कर्ज मिळणार आहे। तुम्ही जर 1500 रुपये दर महिन्याला लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळवत असाल तर तुम्हाला आता बँकेकडून 25 हजार रुपयांपर्यंत विना तारण कर्ज मिळणार आहे आणि दर महिन्याला लाडकी बहीण या योजनेतून मिळणारे 1500 रुपये हे तुम्ही त्या कर्जाचा हप्ता म्हणून देखील वापरू शकणार आहात। तर मग अशा प्रकारचं हे कर्ज तुम्हाला कसं मिळणार आहे, कोणत्या बँकेकडून मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्राची ही वेबसाईट आहे आणि या ठिकाणी विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप ठरविणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं म्हटलेलं आहे। आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये काय घोषणा केलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी काय गुड न्यूज आहे आता आपण बघूया। बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। योजनेतून दरमहा 1500 रुपयांची भेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे। महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल शासनाने उचललेले आहे असे देखील अजितदादा त्यावेळी म्हणालेले आहेत। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचं खातं उघडणाऱ्या महिलांना आता मुंबई बँकेकडून, बघा बँक कोणती आहे तर मुंबई बँक आहे। जर तुमचं मुंबई बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला ही जी कर्जाची योजना आहे ही तुम्हाला लागू असणार आहे, तुम्हाला कर्ज मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचं खातं उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक 10 ते 25 हजार रुपयांपर्यंतचं कर्ज हे उपलब्ध करून देणार आहे। तुम्हाला तुमच्या लहान मोठ्या व्यवसायासाठी हे कर्ज जे आहे ते वापरता येणार आहे। म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे। वर्षाकाठी सुमारे 45,000 कोटी रुपये महिलांच्या हातात जाणार आहेत। या माध्यमातून महिला सक्षम होतील, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल असं देखील वित्तमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारचा विश्वास त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे। तर आता याबद्दलची सविस्तर माहिती अजून बघूया। मित्रांनो, उपमुख्यमंत्र्यांनी जसं जाहीर केलं त्याप्रमाणे सकाळ नेटवर्कद्वारे ही बातमी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की आता महिलांना 10 ते 25 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज हे उपलब्ध करून दिलं जाणार आहे। मुंबई बँकेतील खातेधारक महिलांना विनातारण 10 ते 25 हजार रुपये कर्ज हे उपलब्ध करून दिलं जाणार आहे। मुंबई बँकेतील खातेधारक महिलांना आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि अत्यंत आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे। तुम्ही जर लहान मोठं या ठिकाणी व्यवसाय करत असाल तर तुम्हाला याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे लाडक्या बहिणींसाठी। तर बघा काय बातमी आहे आपण सविस्तर पाहूया। या ठिकाणी बघा, मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी विनातारण 10,000 रुपयांपासून 25,000 रुपयांपर्यंत, बघा या ठिकाणी पाहू शकता 10,000 रुपयांपासून 25,000 रुपयांपर्यंत मुंबई बँक ही अत्यल्प व्याजदराने पैसे देईल असे आश्वासन मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी सभागृहात सांगितलेलं आहे। तर त्याबद्दल अजून काय माहिती आहे समोर बघूया। विधान परिषदेत शुक्रवारी जागतिक महिला दिनाचं व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती। या चर्चेत सहभाग घेताना दरेकर यांनी मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी विनातारण, बघा या ठिकाणी विनातारण, तुम्हाला काहीही तारण त्या ठिकाणी द्यायचं नाही आहे, विनातारण 10,000 रुपयांपासून 25,000 रुपये पर्यंत मुंबई बँक अत्यल्प व्याजदराने पैसे देईल, अत्यल्प व्याजदराने पैसे देईल, कर्ज देईल असे सांगितले आहे। लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपयांचे 15,000 कसे होतील हे देखील आम्ही पाहू। या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेतून जे महिलांना 1500 रुपये दर महिन्याला मिळतात त्याचे 15,000 रुपये कसे होतील
याची देखील आम्ही या ठिकाणी दखल घेणार आहोत, असं या ठिकाणी दरेकरांनी सांगितलेलं आहे। ही महिला दिनानिमित्त भगिनींना मानवंदना असल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच दरेकर म्हणालेले आहेत, मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये मानधन देऊनच थांबून चालणार नाही, तर काय करायचं आहे की या 1500 रुपयांऐवजी त्यांना 15,000 रुपये दर महिन्याला व्यवसायाच्या माध्यमातून कसे मिळतील यासाठी देखील योजना करण्याची गरज आहे, असं दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे। मुंबई जिल्हा बँकेत महिलांसाठी 0 बॅलन्स खाते उघडण्यात आले आणि 60,000 महिलांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे, असं देखील दरेकर यांनी सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीनं जर तुमचं मुंबई बँकेमध्ये जर खातं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। तुम्हाला अत्यल्प व्याज दरामध्ये विनातारण 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला त्या बँकेकडून मिळणार आहे। सहकारी बँक आहे, त्या बँकेकडून तुम्हाला तुमच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी हे कर्ज तुम्ही वापरू शकता। 1500 रुपयाचे 15,000 रुपये महिना तुम्हाला कसा करता येईल याबद्दल देखील दखल घेतली जाईल, असं दरेकरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व लाडक्या बहिणींसाठी। आता 1500 रुपयाचे 15,000 महिना तुम्हाला कसा करायचा, याचा कसा तुम्हाला फायदा घ्यायचा, या सुवर्णसंधीचा तुम्हाला फायदा कसा मिळेल याची तुम्ही या ठिकाणी विचार करायला पाहिजे। आणि माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।